हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे. फूड व्लॉग म्हणलात तरीसुद्धा चालेल. तर नुकतंच आम्ही एका ठिकाणी व्हिजिट केलं जे की अतिशय फेमस आहे त्यांच्या ठराविक आयटम्ससाठी, ते म्हणजे हॉटेल शौर्यवाडा बेत गावाकडचा. तर आम्ही खेड शिवापूरच्या ब्रांचला जेवणासाठी थांबलो होतो रात्रीच्या वेळी आणि म्हटलं चला तुमच्यासोबत छानपैकी याचा रिव्ह्यू शेअर करूयात. तर फर्स्ट टाईम असल्यामुळे आम्ही खूप सारे आयटम मागवले नव्हते, थोडेच मागवले होते आणि ते कसे होते ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं याचं लोकेशन जे आहे ते हायवे टच आहे, सुंदर आहे आणि गर्दी म्हणाल तर तुफान होती. म्हणजे मी तुम्हाला दाखवते की किती पार्किंग होतं याच्या इथे आणि तेवढं सगळं फुल होतं आणि जवळजवळ 60 टेबल्सचं बुक म्हणजे सिटिंग अरेंजमेंट होती. तर हा एवढा मोठा परिसर आहे यांचा आणि ह्या सगळ्या गाड्या यांच्या रेस्टॉरंटसाठी लागलेल्या होत्या. आणि सेटअप बघा, शौर्यवाडा असं नाव असल्यामुळे वाड्याचं सेटअप केलेलं आहे यांनी. इथून आपण आता एंट्री घेतली तर आतमध्ये चिक्कार अशी मोकळी जागा होती, लहान मुलांना खेळता येत होतं. इथे खूप सारी मोकळी जागा होती. ॲम्बियन्स अतिशय छान होता. बाहेर तरी खूपच शांत आणि चांगलं वाटत होतं. थोडी झाडं लावलेली होती आणि छोटंसं यांनी इकडे एक सेटअपसुद्धा केलं होतं जिकडे की आपल्याला फोटो वगैरे काढता यावे याच्यासाठी. तर एकूणच बाहेरचा सेटअप जो आहे तो मला आवडला आणि वाड्याचा फीलसुद्धा इथं येत होता. तर आता आतमध्ये एंट्री घेतली त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आतून कशा पद्धतीनं दिसतंय. तर आतमध्ये गेल्यानंतर ना इथं सिटिंग अरेंजमेंट केली आहे, ती वेटिंग रूम सारखं आहे. म्हणजे तुम्हाला वाट बघण्यासाठी इथं नावं वगैरे लिहून घेतात वेटिंग असेल तर आणि तुम्ही इकडं बसू शकता. आणि इथं काही मेनू कार्ड त्यांनी ठेवलेत, असं जस्ट तोपर्यंत तुम्ही बघावं म्हणून असेल. मी पण म्हटलं चला एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला सांगूया. तर इथली सगळ्यात फेमस डिश जी आहे ती आहे मटन रान किंवा चिकन रान. तर त्याचं सगळ्यात पहिला अर्थातच फोटो वगैरे होता. तिथून मग हे रान मटन स्पेशल आयटम्स, त्यानंतर सूपमध्ये होते काही, चिकनचे स्टार्टर होते, चायनीजसुद्धा इथे मिळतं आहे. त्यानंतर शाकाहारी तुम्हाला वाटेल की फेमस हे मांसाहारीसाठी आहे, तर शाकाहारीसाठी काय आहे तर यांच्या इथली ना शेवगा हंडी फेमस आहे शाकाहारीमध्ये. तुम्ही जर शाकाहारी असाल तर ती नक्की ट्राय करा. आम्ही अर्थातच नॉनव्हेज खाणार होतो. मटन चिकनमध्ये नंतर शौर्यवाडा स्पेशल होतं, त्यानंतर बिर्याणी कट्टा, भात भाकरीमध्ये काय ऑप्शन्स आहेत ते, आणि डेझर्टसुद्धा आहे तिकडं बरं का. मॉकटेल बेवरेजेस हे सुद्धा आहे म्हणजे कोल्ड्रिंक्समध्ये. आणि ह्या त्यांच्या ब्रांचेस महाराष्ट्रातल्या, ते त्यांनी सगळं टाकलं होतं. त्यानंतर आम्हाला लगेचच नंबर मिळाला. एक 5-1 मिनटं आम्ही वेटिंगला थांबलो असेल आणि आत केल्यानंतर ही बघा अरेंजमेंट. खूप मोठं आहे हे रेस्टॉरंट बरं का. 60 टेबल तरी असतीलच आणि वेगळ्या वेगळ्या कॅपॅसिटीचे. असे नाही की 60 म्हणजे 4च माणसाचे, कुठले 8 माणसंसुद्धा बसू शकतात असेही होते, काही 4 जण बसतील असेही होते. मोठे होते. पलीकडे भारतीय बैठक होती पण आम्हाला तिकडे नव्हती जागा मिळाली कारण ते फुल होतं. मग आम्हाला इकडेच नॉर्मल बैठकीला जागा मिळाली. तर हे अशा पद्धतीचं होतं आणि इकडे आम्हाला आता मिळालं स्पेस, तर आम्ही इकडे बसून घेतो आणि बाकी मग तुम्हाला मी सांगते की काय काय ऑर्डर केलं आणि कसं कसं चवीला होतं ते. तर सेटअप म्हणाल तर छान आहे, आतमधली अरेंजमेंटसुद्धा छान आहे. आणि पण इथं ना एक मग गोष्ट खरी आहे की गर्दी खूप असल्यामुळे स्टाफ पण असेल यांच्याकडे चेक तरीसुद्धा वेटिंग टाईम थोडासा जास्त आहे. तर तुम्ही प्लॅन करत असाल तर हे थोडंसं माइंडमध्ये ठेवून चाला. आणि हे बघा इकडे डेकोरेशन वगैरे कशा पद्धतीनं केलं आहे, असं एकूणच जुन्या काळातला थोडासा वाड्याचा फील वगैरे येण्यासाठी असेल. त्यानंतर आम्ही हे चिकन रान ऑर्डर केलेलं. तर हे अशा सर्व केलं जातं, त्याच्यावर चाट मसाला वगैरे टाकतात आणि तूप टाकतात. आणि ह्याची टेस्ट म्हणाल तर मला आवडली. याला मी 8 मार्क देईन 10पैकी. छान होतं चवीला, थोडंसं चटपटीत होतं आणि चांगलं वाटलं. आणि नेक्स्ट आम्ही जे ऑर्डर केली ती होती शौर्यवाडा स्पेशल गावाकडची चिकन थाळी. तर याच्यामध्ये बरेच आयटम होते. हे चिकन सुक्का आहे, आम्ही ज्वारीची भाकरी घेतली होती, हा रस्सा, सोलकढी आहे, त्यानंतर गुलाबजाम होता डेझर्टमध्ये, चिकन लोणचं होतं, आळणी रस्सा होता, त्यानंतर एक करी अंड्याचं थोडासा अंडा मसाला होता आय गेस, आणि ठेचा होता चिकनचा. हे एवढे आयटम होते. भाकरी रिपीट केली जात होती, अनलिमिटेड होती. तुम्ही शेअर करत असाल तर मग अनलिमिटेड नाही आहे, एक्स्ट्रा चार्जेस आहेत. शेअरिंग बेसिसवर नसाल घेत तर भाकरी भात रस्सा वगैरे अनलिमिटेड आहे. त्यानंतर याच्यासोबत अळणी भात पण मी घेतला होता. तर आता चवीबद्दल बोलायचं झालं, थाळीतले आयटम खूप सारे आहेत पण चव काहीच गोष्टींना होती खरं तर. भाकरी छान होती, सुक्कं चिकन ठीक होतं, जो खरडा होता तो बिलकुलच मला तर आवडला नाही. अंड्याचा जो रस्सा होता तो पण मला आवडला नाही. सोलकढी बोगसच होती खरं सांगायचं तर. लोणचं जे होतं ते लोणच्यासारखं लागत होतं. आळणी रस्सा सपक होता. आता गुलाबजाम पण होता याच्यामध्ये, त्याचं काही मला माहिती नाही कसं होतं, पण गुलाबजाम मोस्टली चांगलाच असावा कारण ते आमच्या लेकीने खाल्ला होता.
जो याच्यासोबतचा मेन रस्सा आहे तो चवीला ओके वाटला मला. आणि अळणी भात मी घेतला होता. त्याच्यासोबत तुम्ही इंद्रायणी किंवा अळणी भात घेऊ शकता, तर तो पण ओके होता चवीला. तर आता एकूणच सांगायचं झालं तर आम्ही 2च पदार्थ ऑर्डर केले होते. एक म्हणजे ही थाळी आणि दुसरं म्हणजे चिकन रान. चिकन रान एक नंबर होतं चवीला आणि थाळी ॲव्हरेज आहे. खूप छान नाही आहे किंवा खूप असं चवीला वाईट आहे असं पण नाही. आणि एकूणच रेस्टॉरंट खरं चांगलं आहे. नक्की एकदा जाऊच शकता तुम्ही. तर हॉटेल शौर्यवाडाला नक्की तुम्ही भेट द्या. ॲम्बियन्स एक नंबर, टॉप नॉच, सिटिंग अरेंजमेंट सुंदर, सर्व्हिससुद्धा छान आहे. गर्दी खूप असल्यामुळं एक वेटिंग टाईम थोडासा लागणारच आणि ते साहजिकच आहे, तेवढं तर होणारच. ॲम्बियन्स खूप छान, सर्व्हिसिंग खूप छान, हॉटेलचं लोकेशन पण चांगलं आहे. तर एक टाईम नक्की तुम्ही पण व्हिजिट करू शकता. आणि हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.